तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ताथवडे या ठिकाणी 792 घरांची योजना जाहीर केलेली आहे, ज्या ठिकाणी LIG उत्पन्न गट आणि MIG उत्पन्न गट या दोन्ही उत्पन्न गटासाठी 2 BHK ची घरे उपलब्ध केलेली आहेत. मागील भागात आपण त्या प्रकल्पातील घरांचा सविस्तर तपशील पाहिलेला आहे. त्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले की सर तुम्ही साईट व्हिजिट करा, आम्हाला ते सॅम्पल फ्लॅट दाखवा, जे काही माहिती असेल लोकल असेल ही सगळी माहिती द्या असे अनेकांनी कमेंट्स केले होते. तर आपण लवकरच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेऊन येणार आहोत मित्रांनो. परंतु सध्या स्थितीमध्ये एक तुम्हाला जनरल आयडिया यावी यासाठी आम्ही नक्कीच येथील सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे, जो आपल्याला म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला फक्त जो काही सॅम्पल आहे, ऍक्च्युअली सॅम्पल कसं आहे, इमारती कशा असणार आहेत, परिस्थिती कसा असणार आहे, ही माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता ताथवडे या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध झाली मित्रांनो, ती 2 BHK ची आहेत आणि प्रशस्त अशी घरे आहेत, जो मुंबई पुणे हायवे लगत ही घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पण आता नेमकं आजच्या भागात नेमकं या प्रकल्पाची डिटेल पाहूया, सविस्तर डिटेल पाहूया. आणि त्याशिवाय या ठिकाणी उपलब्ध सोयी सुविधा कोणत्या आहेत, नेमकं सॅम्पल फ्लॅट कसा असणार आहेत, आणि ज्या काही आपल्याला म्हणजे त्यांनी माहिती शेअर केलेली आहे, म्हणजे फ्लोर प्लॅन मेन आहे की फ्लोर प्लॅन कसं आहे, त्याला बाल्कनी आहे का, बाल्कनी असेल तर ती कुठे आहे, हॉल आहे, किचन आहे, कुठे आहे, हे सगळी माहिती आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर प्रथम या प्रकल्पाचा पत्ता पाहूया. प्रकल्पाचा पत्ता मित्रांनो, म्हाडा प्रकल्प ताथवडे, बुवाजीनगर, मुंबई बंगळुरू महामार्ग, ताथवडे, पिंपरी चिंचवड, पुणे 411033. आता या ठिकाणी मित्रांनो 2 प्रकारची घरे उपलब्ध केलेली आहेत. एक LIG उत्पन्न गट जी 1 BHK ची घरे आहेत, आणि MIG उत्पन्न गट जी 2 BHK ची घरे आहेत. आता पहिला आपण पाहूया 1 BHK च्या घरांचा तपशील. उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाख 1 ते 9 लाखाच्या दरम्यान असायला पाहिजे. एकूण उपलब्ध घरे मित्रांनो 24, जी 1 BHK स्वरूपाची. मी परत सांगतोय, पूर्वी मला असं वाटलं होतं की 2 BHK असतील, पण ही 1 BHK ची घरे आहेत असं आम्हाला महारेरावरून कळालं किंवा साईडवरून कळालं. चटई क्षेत्र मित्रांनो 49.8 स्क्वेअर मीटर, अर्थातच 636 स्क्वेअर फीट, म्हणजे 636 मध्ये एक प्रॉपर व्यवस्थित 2 BHK बनवता आला असता, पण ते खूप मोठा प्रशस्त 1 BHK बनवलेला आहे असं दिसून येते मित्रांनो. साईटला गेल्यावर ते समजेल. किंमत आहे मित्रांनो 46 लाख रुपये. दुसऱ्या प्रकारचे घरे, चटई क्षेत्र आहे 60.66 स्क्वेअर मीटर, अर्थातच 653 स्क्वेअर फीट, आणि किंमत आहे 47 लाख रुपये. सद्यस्थिती पाहिली मित्रांनो तर म्हाडाने जे काही कोट केलेली तारीख आहे ती आहे, ह्याचा ताबा जून 2027 पर्यंत देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. पण महारेरावरती पाहिलं तर डिसेंबर 2028 ताबा देण्याची एक कंप्लीशन डेट दिसून येत आहे. पण आता त्याच्यात रिवाइज करून कदाचित ही डेट जून 2027 पर्यंत केली जाऊ शकते. आता इथे 2 BHK ची घरे सुद्धा उपलब्ध आहेत. आता या घराचा तपशील पाहूया. उत्पन्न गट आहे मित्रांनो मध्यम उत्पन्न गट, अर्थातच MIG, ज्या उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे 9 लाख 1 ते 12 लाखाच्या दरम्यान वार्षिक. एकूण घरे मित्रांनो 768, जी 2 BHK स्वरूपाची आहेत. पहिल्या घराचं चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 69.34 स्क्वेअर मीटर, अर्थात 746 स्क्वेअर फीट, आणि याची किंमत आहे 64,50,000 रुपये. तिथेच दुसऱ्या प्रकारची घरे 70.92 स्क्वेअर मीटरची, ज्याचा कार्पेट एरिया आहे 763 स्क्वेअर फीट, किंमत आहे 65,50,000 रुपये. म्हणजे थोडा फरक आहे, 1 लाखाचा फरक दोन्ही घरामध्ये. तर सद्यस्थिती पाहिली याची ताबा जून 2000 पर्यंत देण्यात येईल असं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. आता काही आपण इमेजेस बघूया, जे आपल्याला इमेजेस मिळालेले आहेत किंवा शेअर झालेले आहेत आपल्याशी. तर अशा प्रकारचे हे जे टिपिकल इमेजेस आहेत, ज्या प्रस्तावित म्हणजे जेव्हा हे प्लॅन बनवलं गेलं त्यावेळेस अशा प्रकारचे ह्या इमारतीचं स्ट्रक्चर बनवलं गेलेलं आहे. म्हणजे C टाईप मध्ये या इमारतीचे एकूण स्ट्रक्चर दिसते मित्रांनो. तुम्ही एंट्रन्स बघा, एक्झिट बघा, कशा प्रकारचं खाली कमर्शियल शॉप सुद्धा दिले आहेत की वेगळं खेळण्यासाठी मुलांना प्ले एरिया सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. म्हणून अतिशय उत्तम अशी घरे बनवल्याचं दिसते मित्रांनो. परत मी सांगतो, जोपर्यंत आपण साईट व्हिजिट करणार नाही तोपर्यंत आपल्याला क्लॅरिटी येणार नाहीये. तरी सुद्धा आपण आता फ्लोर प्लॅन पाहूया नेमकं ही घरे कशा प्रकारची आहेत ते. या ठिकाणी पहा 2 BHK चा फ्लोर प्लॅन आपल्याला मिळालेला आहे, 1 BHK चा मिळालेला नाही. तर इकडून आपण एंट्री आहे मित्रांनो, इथून एंट्री केल्यानंतर पहिला हॉल आहे, हॉलच्या बाजूलाच तिथे किचन देण्यात आलेलं आहे. इथे समोर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. पुढे आल्यानंतर हॉलला एक खूप
चांगली अशी बाल्कनी दिलेली आहे. बाजूला तुम्ही पाहिलं तर पहिला बेडरूम आहे, कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे. कॉमन बेडरूमच्या थोडं पुढे गेलात तर एक मास्टर बेड आहे, ज्याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे हॉल आणि बेडरूम दोन्ही ठिकाणी बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता तुम्हाला जर 1 BHKचं स्ट्रक्चर पाहिजे असेल मित्रांनो, तर याच्यातून तुम्ही काय करा की पहिला जो हा जो काही बेड आहे तो तुम्ही काढून टाका आणि जो काही फ्लॅट तयार होईल तोच आपला 1 BHKचा फ्लॅट होणार आहे. म्हणजे फक्त त्याच्यात कॉमन जो बेडरूम आहे तो देण्यात आलेला नाही. मग 1 BHK मध्ये सुद्धा तुमच्या हॉल आणि बेडरूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे. म्हणून आता साईटला गेल्यानंतर आम्ही बघूया नेमका कशा प्रकारचे आपल्याला हे फ्लॅट आहेत. इथे आपल्याला जो काही सॅम्पल फ्लॅट उपलब्ध झालाय मित्रांनो, तो 2 BHK स्वरूपाचा सॅम्पल फ्लॅट उपलब्ध झालेला आहे आणि तो आपण आता पाहूया. त्यातून तुम्हाला दोन्हीचा अंदाज येईल, 1 BHK आणि 2 BHKचा दोन्हीचा प्रॉपरली अंदाज येऊ शकतो, कारण कार्पेटमध्ये खूप फरक नाहीये मित्रांनो. त्याच्यावर तुम्ही बघून घ्या. तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवलो जो आपल्याला शेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची माहिती पाहूया. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला या म्हाडाच्या ताठवडी येथील प्रकल्पातील संपूर्ण माहिती मिळाली असेल, सॅम्पल फ्लॅटची माहिती किंवा एक अंदाज आला असेल की हा प्रकल्प कसा आहे. आता मी परत सांगतो मित्रांनो, आम्ही लवकरच तेथील साईट व्हिजिट करून नेमकं तिथे कोणत्या कोणत्या अम्युनिटीज आहेत, नेमकं काय काय सोय, म्हणजे पार्किंग कशी आहे, त्याचं पोडियम असेल तर ते कसं आहे, किंवा क्लब हाऊस कसं आहे, तेथील स्विमिंग पूल कसं आहे, ज्या ठिकाणी जे प्ले एरिया कसा आहे, जे काही योगा सेंटर कसं आहे, ही सगळी माहिती आम्ही पुढील भागात सविस्तररित्या घेऊन येणार आहोत. सध्या मित्रांनो म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी सुरू आहे, त्याला कुठेतरी मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानंतर पुण्याची ऑलरेडी प्रथम प्राधान्य योजना सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी म्हाडाची योजना सुरू आहे, जी प्रथम प्राधान्य आहे. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जवळजवळ 7,203 घरांची सुद्धा योजना सुरू आहे. लवकरच कोकण मंडळाची योजना सुद्धा जाहीर केली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मे मध्ये तुम्हाला म्हाडाच्या वेगवेगळ्या योजना मिळणार आहेत, ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.